नमस्कार. व्यावसायिक जगात नेटवर्किंग हा शब्द आपण किती ऐकतो, नाही का? पण याचा खरा अर्थ काय आहे? अनेक जणांना या शब्दाच्या मागे असलेल्या गैरसमजांना बळी पडतात. चला, आज आपण नेटवर्किंगचं खरं स्वरूप उलगडूया आणि बघूया की व्यवसायाच्या वाढीसाठी ते कसं वापरायचं. एक सामान्य समज आहे की जेवढं जास्त नेटवर्किंग तेवढ्या जास्त बिझनेस. पण हे खरंच आहे का? म्हणजे जास्त लोकांशी बोललं, जास्त कार्यक्रमांना गेलं की खरंच जास्त व्यवसाय मिळतो का? तर हाच तो मोठा गैरसमज आहे ज्याला आपण आज खोडून काढणार आहोत. प्रत्यक्षात चित्र खूप वेगळं असू शकतं. फक्त लोकांची गर्दी जमवणं म्हणजे जास्त व्यवसाय मिळेलच असं अजिबात नाही. उलट अनेकदा यामुळे फक्त आपला वेळ आणि गोंधळ वाढतो. मग नेटवर्किंगचं खरं सत्य काय आहे? चला, आपण फॅक्ट्स आणि फक्त कल्पना यातला फरक समजून घेऊया, म्हणजे आपली मेहनत आणि वेळ योग्य दिशेने लागेल. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रत्येक नेटवर्किंगची संधी ही काही व्यवसायाची संधी नसते. अनेकदा चुकीचं नेटवर्किंग हे फक्त आपला वेळ वाया घालवणारं ठरू शकतं. लक्षात ठेवा, संबंधांची क्वालिटी ही त्यांच्या क्वांटिटीपेक्षा खूप जास्त महत्त्वाची आहे. आता बोलूया चुकीच्या नेटवर्किंगबद्दल. हे आहे ना, एक असं मोहक जाळं आहे ज्यात अनेक उद्योजक नकळतपणे अडकतात आणि आपला मौल्यवान वेळ आणि ऊर्जा वाया घालवतात. चुकीच्या नेटवर्किंगची लक्षणं तर आपल्या सगळ्यांनाच ओळखीची आहेत. अरे, सगळे जात आहेत म्हणून मी पण जातो, असा विचार करणं. किंवा कोणताही उद्देश नसताना फक्त व्हिजिटिंग कार्ड्सची देवाणघेवाण करत राहणं. किंवा ते शेकडो व्हॉट्सअप ग्रुप्सचा भाग बनणं. हे सगळं आपण बघतोच. कधीकधी तर फक्त सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी कार्यक्रमांना हजेरी लावली जाते. अशा ठिकाणी खरे ग्राहक किंवा निर्णय घेणारे लोक नसतातच आणि नेटवर्किंग फक्त एक सामाजिक कार्यक्रम बनून राहतं. म्हणूनच पुढच्या वेळी कुठल्याही नेटवर्किंग इव्हेंटला जाण्यापूर्वी स्वतःला हा एक महत्त्वाचा प्रश्न नक्की विचारा. ही फक्त एक सोशल ॲक्टिव्हिटी आहे की यातून खरंच काही बिझनेस मिळू शकतो? याचं उत्तरच पुढची दिशा ठरवेल. हे 2 प्रश्न तर एकदम लक्षातच ठेवा. 1. इथे माझ्यासाठी व्यवसायाची काही शक्यता आहे का? आणि 2. ह्या नेटवर्कमुळे माझा व्यवसाय खरोखरच पुढे जाणार आहे का? जर ह्या प्रश्नांची उत्तरं हो अशी मिळत नसतील तर अशा संधीला नाही म्हणणंच शहाणपणाचं ठरतं. तर मग या चुकीच्या नेटवर्किंगमधून बाहेर कसं पडायचं? स्मार्ट नेटवर्किंग नक्की करतात तरी कसं? असं कोणतं धोरण आहे जे आपल्या प्रत्येक भेटीला एका यशस्वी संधीमध्ये बदलू शकतं? याचं सार या स्लाइडवर एकदम स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आहे चुकीचा दृष्टिकोन, मला काय मिळेल, आणि दुसऱ्या बाजूला आहे योग्य दृष्टिकोन, मी काय देऊ शकेन. हा एक छोटासा बदल वाटत असला तरी तो खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपण इतरांना मदत करण्याच्या उद्देशाने जातो तेव्हाच खऱ्या अर्थाने मजबूत व्यावसायिक नाती तयार होतात. स्मार्ट नेटवर्किंग म्हणजे काय? तर आपलं उद्दिष्ट आणि नेटवर्क यांची योग्य सांगड घालणं. उदाहरणार्थ बघा, नवीन ग्राहक हवे आहेत तर सेल्स आणि मार्केटिंग प्रोफेशनल्सच्या नेटवर्कमध्ये जा. व्यवसाय वाढवायचा आहे, मग अनुभवी उद्योजक आणि मार्गदर्शकांशी संपर्क साधा. आणि जर पार्टनरशिप करायची असेल तर थेट निर्णय घेणाऱ्या बिझनेस ओनर्सना भेटा. सिंपल. आणि आता येऊया सध्यात प्रभावी स्ट्रॅटेजीकडे. थेट डिसिजन मेकर्स म्हणजे निर्णय घेणाऱ्या व्यक्तींशी जोडलं जाण्यावर लक्ष केंद्रित करणं. हे लोक आहेत ना, ते आपल्या व्यवसायाचा खेळ खऱ्या अर्थानं बदलू शकतात. डिसिजन मेकर म्हणजे नक्की कोण? सोपं आहे. अशी व्यक्ती जिच्याकडे हो किंवा नाही म्हणण्याचा अधिकार असतो आणि जी संपूर्ण प्रक्रिया खूप वेगाने पुढे नेऊ शकते. म्हणजे मधल्या फळीतील लोकांशी बोलण्यात वेळ वाया जात नाही. त्यांची थेट संपर्क साधण्याचे फायदे तर अगदी स्पष्ट आहेत. चर्चा एकदम डायरेक्ट आणि क्लिअर होते. निर्णय खूप फास्ट होतात, विश्वास लवकर तयार होतो आणि त्यांच्याकडनं मिळणारे रेफरल्ससुद्धा एकदम हाय क्वालिटीचे असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी 100 गोष्टींवर भारी आहे ती म्हणजे फक्त एक. एका योग्य डिसिजन मेकर सोबत झालेली एक भेट 100 चुकीच्या मीटिंग्सपेक्षा जास्त परिणामकारक ठरते. खरंच ही एक भेट आपल्या व्यवसायाला योग्य दिशा देऊ शकते. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपलं अंतिम ध्येय काय असायला हवं? चला, आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्याचा एक सारांश पाहूया. स्मार्ट नेटवर्किंगचे हे 3 सोपे नियम लक्षात ठेवा. पहिलं, संधी ओळखायला शिका, कारण प्रत्येक गर्दीत बिझनेस नसतो. दुसरं, नेहमी एका ध्येयानेच नेटवर्किंग करा, उगाच दिशाहीन फिरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिसरं, आपला वेळ फक्त खऱ्या डिसिजन मेकर्ससाठीच वापरा, जे आपल्या व्यवसायाला गती देऊ शकतील.
आणि शेवटी एकच सत्य नेहमी लक्षात ठेवा, नेटवर्किंग हे एक टूल आहे, गोल नाही. आपलं अंतिम ध्येय नेहमीच व्यवसायाची वाढ हेच असायला हवं. या टूलचा योग्य वापर करा आणि आपल्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर घेऊन जा.